आहोत ज्याच्या मुखामध्ये हरीचं नाम सतत असतं, पण एवढं साधं हरीचं नाम असून शास्त्रांनी हात वर का केले, हा एक प्रश्न आहे तिथे. चौथ्या चरणात माऊली सांगताय, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे पुन्हा. व्यासाचंच का म्हटलं हे प्रश्न आम्हाला पडत नाही, पण ते पडले पाहिजे. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे पुन्हा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचाच का, पांडवाच्याच घरी का, व्यास ऋषीच का, बाकीचे ऋषीच का नाही असो, हा सरळ त्याचा अर्थ आहे. आता व्याकरणाचा अर्थ, शाब्दिक अर्थ जर बघितला तर सरळ सरळ एवढाच अर्थ आहे. पण आम्ही कधी मराठी मीडियमचे ना तुम्ही, नामधारक किती आहे आपल्यामध्ये? नामधारक पहिलं सर्व समजून घ्या. फार छान, एकदा यांच्यासाठी. ह्या वयात नाम देणारे चांगले असले का अडचण नाहीये, घेणाऱ्याचं कल्याणच आहे. आता बघा, हात खाली घ्या. पहिलं जेवढे नामधारक आहेत त्या सर्वांना आत्मस्वरूप भावंडांना माझा साष्टांग दंडवत. बाकीचे राहिले असेल त्यांनी पूर्ण करून घ्यावं. महाराज आहे, पुन्हा संधी मिळत नाही. बघा, अर्थ समजून घेण्यासाठी मराठीमध्ये आम्हाला संधी फोड असते. संधी माहिती आहे ना, शब्द फोड करतो आम्ही. शब्दाच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते आम्ही समजून घ्यायला पाहिजे. इथं मग अध्यात्मक आहे, अध्यात्माच्या पलीकडचं अध्यात्मक आहे ते आम्हाला समजलं पाहिजे. जर ते आम्हाला समजलं नाही तर होणार काय, मागून आले पुढे गेले. अर्थ समज, त्याला म्हणतात अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञान आहे. म्हणजे पुराणातले अर्थ पुराणात राहिले आणि आम्ही आमच्या शब्दाने फसलो गेलो. त्याच्यात जे दिलं ते आम्हाला समजलंच नाही. एवढं सोपं असेल का देवाच्या द्वारे? कोणता द्वार? बरं, आता एक गंमत बघा, तुम्हाला एक सांगतोय मी. 5 प्रश्न कोणाला तरी विचारणार शेवटी कीर्तनाच्या शेवटी मी 5 प्रश्न विचारणार. ज्याला चांगलं उत्तर येईल मी त्याला कॅडबरी देणार, ज्याला परफेक्ट उत्तर येईल त्याला देणार. बरोबर, मी म्हणून सांगत चालतो, फक्त लक्ष द्या. देवाची द्वारे उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारेश साधी येईल. आता तुम्ही डोळे बंद करा आणि आपल्या शरीराला किती द्वारे हे मनातल्या मनात काउंट करा. डोक्यापासून पायापर्यंत जावं, डोक्यापासून पायापर्यंत जावं. आपल्या शरीराला किती द्वार आहेत? छिद्र किती आहे आपल्या शरीराला? पटकन उत्तर सांगा. 11. आता 12 कडे जावं लागेल. कोण सांगता 11 कोणते कोणते? सांग बेटा. कोण सांगू शकता? 11. कोणते 11? 11 आपल्या शरीराला छिद्र आहेत. जसे डोळे 2, कान 2, तोंड 1, नाकाची 2, असे किती छिद्र आहेत एकूण? 9 छिद्र आहेत. बस करा बेटा, डोळे बंद करा, सांगतो. डोळे 2, नाकाचे, कानाचे किती झाले? 6. आता कोणते राहिले? तुम्ही आठवून सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, घरी जाऊन आठवते. शरीराला द्वार किती आहे? 9. समजून घ्या. आता माऊलीने काय सांगितलं? देवाच्या द्वारे उभा क्षणावरी त्याने मुक्तिचारी साधे गेला. आपण प्रत्येक मंदिरात आहोत. गावाकडे जर बघितलं ना, पत्ते खेळणारे आहे ना, ते तीन खेळतात, रात्रभर खेळतात. अजून मुक्ती नाही मिळाली का? मग इथं नक्की लक्षात घ्या, माऊलीला कुठेतरी वेगळं दार सांगायचं आहे. मग शरीरामध्ये हे जे 9 छिद्र आहे ते आहे 9 द्वार. आणि जे दशमद्वार आहे त्याला म्हणतात महाद्वार. पंढरपूर जिल्ह्यात, पंढरपूर मधील महाद्वार नाही. द्वार कुठे आहेत? त्याला म्हणतात आत्मासे नाभिस्थानी अष्टपाकोळी तयाची खेळणे, तया घेईच्या हिरोने योग बळे. आणि ज्याला हे सिद्ध झालं, ज्याला हे साध्य झालं, त्याला काय म्हणतात? आत्मया परमात्मया परम भेटी झाली.
मग नचये स्मरण विसरावया. एकदा का आत्म्याची आणि परमात्म्याची भेट झाली, संसार संपलं, जीवन संपलं. तर ते द्वार महाराज तुम्हाला साधनेतून सांगते. आता दुसरा विषय असा आहे, पहिलं काय सांगितलंय, देवाची या द्वारे उभा क्षणभरी. क्षणभर, क्षणभर म्हणजे किती वेळ? डोळ्याची पापणी बंद करून चालू होईपर्यंत. समजतंय ना? डोळे बंद करून चालू होईपर्यंत त्याला म्हणतात क्षण. मग हे माऊलीने सांगितलं आणि आणखी कोणी सांगितलंय का? तर एकनाथी भागवत मध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलंय. काय सांगितलंय? तुझी अनु मात्र झाली या बेटी, शोधिता विघ्न न पडे दृष्टी, तोडीसी संसार फासुटी, तोची तुझ मुष्टी निज परशु. आता इथे एक एक शब्द समजून घेणं गरजेचं आहे. अनु मात्र समजलं म्हणजे क्षण मात्र. परशु कोणता? परशु म्हणजे कोणताही कुऱ्हाड वगैरे नाही, ते एक आध्यात्मिक शब्द आहे. जोपर्यंत सद्गुरूंच्या साधनेत आम्ही येणार नाही, तुम्हाला हे आम्हाला शब्द समजणार नाही, त्याचा अर्थ आम्हाला लागणार नाही. आता पहिला विषय आम्हाला महाद्वार समजतंय. माऊलीने पहिल्या चरणात पहिल्या ओळीत महाद्वार सांगितलेले. द्वार म्हणजे महाद्वार जे शरीरामध्ये आहे, बाहेर नाही. तो आत बसलेला आहे, त्याला आम्हाला अंतर्मुख होऊन शोधायचंय. आणि दुसऱ्या याच्यात सांगितलंय, तेरे मुक्तीचारी साधी द्या. अशी कोणती गोष्ट आहे की एका क्षणात आम्हाला 4 मुक्ती मिळणार आहे? असं काय साध्य करायचंय आम्हाला? आणि हे साध्य करण्याचं आम्हाला सांगणार कोण? ते पण आम्हाला समजलं पाहिजे. बरं, समजून घेण्या इतकं ज्ञान आम्हाला नाहीये. मग शोधण्यापेक्षा सद्गुरू आपल्यापर्यंत नक्की येतील, आपण फक्त मार्गस्थ असावे. मग माऊली काय म्हणताय? तेने मुक्तीचारी शोधी सापडना सोय सद्गुरु वासोने सापडना सोय. वारकरी मंडळींनो, आपण थोडे आता मुक्ती समजून घ्या. पहिला आम्हाला द्वार समजलं. शरीरामध्ये जे आहे दशमद्वार त्याला म्हणतात महाद्वार, त्याला म्हणतात सहस्रद्वार. आता 4 मुक्ती आम्हाला समजून घ्यायची. मुक्ती 4च का, 5 काय नाही, 3 का नाही, 2 का नाही? कधी आम्हाला प्रश्न निर्माण झालेच नाही, कारण आम्ही सद्गुरूजवळ कधी बसलोच नाही. पण 4 मुक्ती हे माऊलीने सांगितलं म्हणजे 5वी नाही. मुक्ती किती सांगितली माऊलीने? 4. आमचा आयडल कोण? आयडल म्हणजे आम्हाला ज्याच्यापासून स्फूर्ती घ्यायची ते कोण? माऊली आहेत, जगाचे माऊली आहेत. 4 म्हणजे 4, 3 नाही, 5 नाही. मग 4 मुक्ती कोणत्या? कोणाला नाव माहित आहे का? मी प्रश्न विचार बरं का नंतर समजून घ्या. पहिली मुक्ती सलोकता, दुसरी मुक्ती समीपता, तिसरी मुक्ती स्वरूपता आणि चौथी मुक्ती सायोज्यता. पहिली मुक्ती सलोकता, दुसरी मुक्ती समीपता, तिसरी मुक्ती स्वरूपता आणि चौथी मुक्ती सायोज्यता. बरं, आता आम्हाला मुक्ती माहित नव्हती, आता नाव माहित झालंय. यांचं स्वरूप काय? या मुक्ती मिळवण्यासाठी कोणतं साधन केलं म्हणजे आम्हाला ही मुक्ती मिळेल? ह्या 4 मुक्तीपैकी एक एक मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही कोणतं साधन करायचं म्हणजे आम्हाला ही मुक्तीचं साध्य होईल आणि आम्ही एक सिद्ध पुरुष होईल. समजून घ्या. पहिली मुक्ती सलोकता आहे. तिचं वर्णन कसं सांगितलंय? दासबोधामध्ये खूप सुंदर वर्णन आहे सलोकता मुक्तीचं. कसं वर्णन आहे? मला वाटतं समाज 4थ्या मध्ये, दशक 10व्या मध्ये आहे. सलोकतामध्ये काय सांगितलंय समर्थ रामदास स्वामींनी? येथे जे, समजून घ्या, येथे जे, येथे म्हणजे येथे जे देवाचे भजन करावे, येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देव लोकी राहावे, स्वरूपता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे.
काय म्हटलं त्यांनी, काय सांगितलं, येथे म्हणजे ह्या मृत्यू लोकामध्ये, ह्या मृत्यू लोकामध्ये आम्ही जी साधना करतो ते साधना साध्य करीत असताना येथे ज्या देवाचे, ज्या म्हणजे इष्ट देवाचे, मला जो देव आवडतो तो, येथे ज्या देवाचे भजन करावे, तेथे त्या देवलोकी राहावे, स्वरूपता, माफ करा, स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्ष नाहीसे. एकंदरीत काय, इथे आम्ही ज्या इष्ट देवतेचं भजन करतो, मृत्यूनंतर आम्हाला त्या देवलोकाचं धाम प्राप्त होतं. याला म्हणतात स्वलोकता मुक्ती. लक्षात येतं, पहिली मुक्ती. दुसरी मुक्ती समीपता. मग समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलं, लोके राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता, आणि स्वरूपाची व्हावे ते स्वरूपता, तिसरी मुक्ती. समजते आता, पहिली मुक्ती स्वलोकता सांगितली, दुसऱ्या मुक्तीत काय सांगितलं, समीप असावे ते समीपता. आता बघा, पहिली मुक्ती कशी मिळते ते पण समजून सांगतो. स्वलोकता मुक्ती, समजा साधकाने भक्ताने इष्ट देवतेचं भजन केलं, मग याला पुरावा काय, आम्हाला प्रमाण पाहिजे ना. आम्ही मनुष्य प्राणी फार अवघड आहे, प्रमाणाशिवाय आम्ही चालत नाही. आता बघा, एखाद्याने विष्णूची, एखाद्या भक्ताने विष्णूची भक्ती केली तर त्याला कोणतं धाम मिळेल, विष्णूचं धाम कोणतं आहे. आपण वारकरी या, फटाफट यायला पाहिजे आपल्याला. विष्णूचं धाम वैकुंठ धाम. ज्या भक्ताने विष्णूची भक्ती केली त्याला कोणतं धाम मिळेल, वैकुंठ धाम. ज्या भक्ताने श्री कृष्ण भगवानांची भक्ती केली त्याला कोणतं धाम मिळेल, श्री कृष्ण भगवानाची ज्या भक्ताने भक्ती केली त्याला कोणतं धाम मिळेल, गोलोक धाम. कोणतं धाम, प्रश्न विचारणार नंतर. ज्या भक्ताने प्रभू रामचंद्रांची भक्ती केली त्यांना कोणते धाम मिळणार आहे, साकेत धाम. कोणतं धाम, याला प्रमाण काय, तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. नांदे म्हणजे राहणे. नांदे म्हणजे राहणे. तपाचे सामर्थ्य, तप केलं की नाही आपण, म्हणजे एकंदरीत ही साधना, ही मुक्ती आम्हाला तपाने मिळणार आहे. जो भक्त त्या विठ्ठलाची तपस्या करेल, विष्णू भगवानाची तपस्या करेल, किंवा ज्या ज्या इष्ट देवाची तपस्या करेल त्याला ते धाम प्राप्त होईल. मग प्रमाण काय सांगितलं, तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप, आणि चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. दुसरं प्रमाण तुकाराम महाराज सांगतात, जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात, वैकुंठा जावया तपाचे सायास, आणि करणे लगे नाश जीवाभाऊ. काय करावं लागल, म्हणून माऊली म्हणतात, देहबळी देऊनी साधने ना साधने. आम्हाला पण काय करावं लागेल, असं मिळेल का, देहबळी देऊनी साधने ना साधने. एकंदरीत काय, स्वलोकता मुक्ती मिळण्यासाठी आम्हाला तपश्चर्या करावा लागेल. तपश्चर्या कोणाकडून समजून घ्यायची, महाराजांकडून समजून घ्यायची, सद्गुरूकडून समजून घ्यायची, त्याशिवाय मिळणार नाही. मग दुसरी भक्ती, दुसरी मुक्ती समीपता. समजून घ्या, स्वलोकता म्हणजे त्या इष्ट देवतेच्या नगरीत राहायला मिळणे, आणि समीपता म्हणजे त्या भक्ताचं असं साहचर्य असतं की तो देवाच्या मांडीजवळ जाऊन बसतो, त्याला म्हणतात समीपता. कशाला म्हणतात समीपता, तो भक्त त्या इष्ट देवतेच्या मांडीजवळ जाऊन बसू शकतो. तिसरी मुक्ती कोणती आहे, स्वरूपता. तिसरी भक्ती स्वरूपता. तर समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलंय, देव स्वरूप झाला देही, श्री वत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही, स्वरूपता मुक्तीचे लक्षण पायी ऐसे असे. शब्दावरून मुक्तीचे अर्थ आम्हाला समजतात. पहिली काय होती, स्वलोकता म्हणजे जवळ, त्या नगरीत राहणे, समीपता म्हणजे जवळ असणे, आणि स्वरूपता म्हणजे देवासारखं रूप मिळणे.
इथं भक्ताचं काय होतंय, भक्त आपल्या प्रकृतीनुसार, स्वभावानुसार, मनानुसार संपूर्ण बदलला जातो आणि देव स्वरूप होतो. पण समर्थ रामदासांनी काय सांगितलं, देव स्वरूप झाला देई श्री वत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही. स्वरूपता मुक्तीचे लक्षण पाही ऐसे असे. एकंदरीत ही भक्ती कशाने मिळते, तर ही भक्ती ध्यानाने मिळते. पहिली भक्ती तपश्चर्याने मिळते आणि ही तिसरी मुक्ती ध्यानाने मिळते. मग याचं प्रमाण काय, ध्याने ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. पालटली काय आहे इथं, पण याचा सरळ अर्थ असा आहे, एक तर पहिल्या आम्हाला तपश्चर्या करावं लागेल, दुसरं आम्हाला ध्यान धारणा करावं लागेल, त्यावेळेस आम्हाला ही 3 मुक्ती मिळेल. पण ज्यावेळेस आम्हाला स्वरूपता मुक्ती मिळाली, काय सांगितलं, श्री वत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही. विष्णू भगवानाची भक्ती केली, ध्यान धारणा केली, पण लक्ष्मी मिळणार नाही, कौस्तुभ मणी मिळणार नाही, श्रीवत्स मिळणार नाही. श्रीवत्स म्हणजे काय, विष्णूच्या छातीवर जे चिन्ह आहे त्याला म्हणतात श्रीवत्स. हे असं कोणतंही मिळणार नाही. जरी तिने मुक्ती मिळाली तरी सुद्धा कुठंतरी आपण अपूर्ण राहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल आता समजून घ्या, 3 मुक्ती एखाद्या व्यक्तीला मिळाल्या, काय साध्य होईल. कारण माऊलीने 4 मुक्ती सांगितल्या, आम्हाला 3 मुक्ती मिळतात, तर कुठेतरी आम्ही अपूर्ण आहोत. 4 मुक्तीसाठी काय, 4थी मुक्ती काय, ती कशी मिळवायची. समर्थांनी खूप सुंदर सांगितलंय, सुकृत आहे तो भोगीती, सुकृत संपदाच ढकलून देती. सुकृत आहे तो भोगीती, सुकृत संपदाच ढकलून देती. आपण देवत आहे असं ती जैसे तैसे. म्हणजे एकंदरीत काय, आमचा पुण्याचा साठा संपला का देवस्वरूप झालेला देह पुन्हा खाली येणार, पण देव मात्र आहे तसेच राहणार. म्हणजे 3ऱ्या मुक्तीचा उपयोग होणार नाही. आम्ही लाखो करोडो वर्ष जरी त्या देवलोकात राहिलो किंवा देव स्वरूपात राहिलो, पण एक दिवस आम्हाला या मृत्यू लोकात यायचंच आहे. तर आम्हाला हेही नकोय. मग त्यासाठी काय करावं लागेल, आम्हाला 4थ्या मुक्तीकडे यावं लागेल. 4थ्या मुक्तीचं काय नाम, सायुज्यता. म्हणून समर्थ काय म्हटलंय, म्हणून 3 मुक्ती नाशिवंत, म्हणून 3 मुक्ती नाशिवंत, सायुज्य मुक्ती शाश्वत, तेवी निरुपलिनी सावचित्त ऐका. आता सावध चित्ताने ऐक म्हटलं, ते 3 मुक्ती नाशिवंत आहे, सायुज्य मुक्ती जी आहे ती शाश्वत आहे. आता ती कशी मिळवायची ते ऐक असं समर्थ सांगतात. काय म्हटले मग, म्हणून निर्गुण परमात्मा केवळ, म्हणून निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती ती अचळ. कोणाची भक्ती करायला सांगितले, निर्गुण परमात्मा तो निश्चळ, निर्गुण भक्ती ती अचळ. आम्हाला निर्गुणाची भक्ती करायला सांगितली, परमात्म्याची भक्ती करायला सांगितली, त्याशिवाय आम्हाला सायुज्यता मिळणार नाही. सायुज्यता म्हणजे काय, सायुज्यता म्हणजे आत्मा परमात्मा स्वरूप होणे, ही शेवटची मुक्ती. मग मात्र जन्म मृत्यू मिळणार नाही, जन्म मृत्यू मिळणार नाही. म्हणून समर्थाने शेवटी सांगितलंय, सगुण भक्ती ती चळे. सगुण भक्ती ती चळे म्हणजे एक दिवस सगुण भक्ती संपणार आहे, निर्गुण भक्ती ती न चळे. समजून घ्या, पुन्हा सांगतो, सगुण भक्ती ती चळे, निर्गुण भक्ती ती न चळे. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. सद्गुरु समजतं ना, सद्गुरु कसा असतो माहित आहे, जो शब्द ज्ञाने पारंगतो, ब्रह्मानंदे सदा डगलतो, जो शिष्य प्रबोधिनी समर्थो, यथोचित निज भावे. विठ्ठला विठ्ठला. अशा पद्धती
पद्धतीने आपल्या घेतलेल्या सेवेकर्त्याच्या अभंगामध्ये ज्ञानदेव माऊलीने पहिल्या चरणात सांगितलंय, देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा माऊली दुसऱ्या चरणात सांगताय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रश्न पडलाय का आम्हाला कधी, हरीच का सांगितलंय, विष्णू का सांगितलं नाही, कृष्ण का सांगितलं नाही, शंकर का सांगितलं नाही, ब्रह्म का सांगितलं नाही, इंद्र का सांगितलं नाही, का हरी सांगितलंय, का सांगितलंय हरी. राम कृष्ण हरी आम्ही म्हणतोय, राम माहिती आहे आम्हाला, रामाची आई माहिती आहे, माता माहिती आहे, पिता माहिती आहे. रामाचे माता पिता आम्हाला माहिती आहे, कृष्णाचे माता पिता आम्हाला माहिती आहे, हरीचे माता पिता आम्हाला माहित नाही. म्हणून म्हटलं जातं, हरीश नाही माता पिता या लागी ना घडे जन्मकथा. हरीश नाही माता पिता या लागे न घडे जन्मकथा. म्हणूनच आमच्याकडे एक मन प्रचलित आहे, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. त्याला आई नाही आणि वडील नाही, माताही नाही आणि पिता नाही. हरी कोण कधी शोधलाच नाही आम्ही, हरी आम्ही कधी शोधलाच नाही. प्रत्येक चरणाच्या शेवटी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्याच्या तोंडी त्याच्या मुखातून हरिनाम येतंय, म्हणजे हरिनाम कोणतं, ते नामधार किती आहे तेच हरिनाम. त्याला ब्रह्मनाम म्हणतात, त्याला संजीवन नाम म्हणतात, त्याला सार नाम म्हणतात, त्याला संजीवन नाम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करू. त्याच्या मुखातून सतत हरीचं नाम येतं, त्याच्या पुण्याला गणती नाही. त्याला अनकाउंटेबल म्हटलं जातं. अनकाउंटेबल म्हणजे न मोजता येणार. मग हरी कोण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर एकनाथ महाराज भरपूर सुंदर सांगतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराज जे निर्गुण, निराकार
जे निर्गुण निराकार तेथून उद्भव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती त्यास तर सर्वांस आदी गुरु तो हरी. हरी कोणता? जे निर्गुण निराभास तेथून उद्भव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती त्यास तो सर्वांस आदी गुरु. म्हणजे हरीला म्हणूनच म्हटलं जातं तो निर्गुण आहे, पण शबल ब्रह्माच्या स्वरूपात त्याने आपलं तत्व आपलं सत्व जे असं आपला अंशिक बाहेर दिला. म्हणूनच ज्ञानोबा माऊलींचा सुंदर अभंग आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. म्हणजे या ठिकाणी काय होतं, जो हरी पहिला आहे, जे तत्व आहे त्याला परमात्मा म्हटलं जातं, तो निर्गुण स्वरूपात आहे. आणि आम्हाला सगुण रूपात भक्ती करण्यासाठी आदी नारायण एक तत्व बाहेर काढलं. म्हणून आता काय होतंय, सगुणी भजता निर्गुणी पावला. पहिले आम्हाला सगुण भक्ती करावंच लागेल, नंतर निर्गुणाकडे जातंय. आता जे नामधारक आहे त्यांच्यासाठी थोडं सांगतो. साधना करताय तुम्ही रोज? ज्यांनी नाम घेतलं ते नाम झालं. हे बघा, साधना कधी सोडू नका. श्वास कधी बंद होत नाही. जेव्हा आमचा श्वास बंद होईल त्यावेळेस आमची साधना बंद व्हायला पाहिजे. साधना एक दिवस खंड पडू देऊ नका. आम्ही एक दिवस उपाशी राहू शकत नाही. आपण त्याला म्हणतो ना, तुटो ये मस्तक तुटो ये शरीर फुटो मस्तक, पण नामाचा गजर सोडू नये. शरीराचे तुकडे झाले तरी चालत. एक प्रमाण सांगतो तुम्हाला, नामाचं प्रमाण कसं असतं. एक व्यक्ती जो साधनेत होता, कोणती साधना? आपली साधना. त्याचं प्रमाण कसं आहे माहिती तुम्हाला? ती व्यक्ती ज्या साधनेत चालला होता, नेमका गर्क होता त्या साधनेमध्ये, त्याला समजत नको मी कुठे चाललो. तर सरळ चालता चालता फक्त उभा राहिला आणि कुत्र्याने त्याच्या पोटरीला पकडलं. कुठे पकडलं? पोटरीला पकडलं. आता कुत्र्याने पकडलं म्हणजे रक्त तर येणारच ना, बरोबर ना? बळबळ 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 रक्त व्हायला लागलं. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने विचारलं, रे बाबा काय चाललंय? खाली कुत्र चावते, पोटरी पकडली तुमची, रक्त गळतंय तुम्हाला. तो साधक काय म्हटला? चमडी जाने कुत्ता जाने मुझे क्या. समजलंय? समजलं का साधकांना? त्याचं साधकाचं लक्ष कुठं होतं? साधनेकडे होतं. कारण मी कोण आहे हे जेव्हा समजतं ना, तर शरीराचा देहातीत माणूस होऊन जातो. शरीराचा भाव तिथे शिल्लक राहत नाही. परमहंसांचं पण असंच झालंय. परमहंसाकडे बरेच लोक येत होते औषध उपचारासाठी आणि ते बरे करत होते. पण त्यांना जी एक व्याधी झाली असेल, त्याच्या साधकांनी त्यांना विचारलं, महाराज एवढे लोक तुमच्याकडे येतात, तुम्ही एवढ्यांना बरं करताय, मग स्वतःसाठी का नाही? काय म्हटले ते? मी म्हणजे शरीर नाही ना, तो आजार शरीराचा आहे. शरीर आणि आजार बघून घे. समजते साधकांना काय म्हणायचंय? याला म्हणतात सोहम हंसाची आत्मनिष्ठा, हे जी भजन मज वरिष्ठा आणि तया तपो निष्ठा ऐसे नाम. अहो आम्ही फार पुण्यवान आहोत, सुकृत आहे आपलं, म्हणून आम्हाला हे नाम मिळालंय. कोणाकोणाला नाम मिळालंय माहिती आहे? आता बरं आता तुम्हाला मिळालं, कुठपासून आलं कुठपर्यंत आलंय ते नाम. त्या नामाशिवाय जगू नये, हेच हरीचं नाम आहे. आता चौथी मुक्ती मिळाल्या वेळेस काय घडतं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. अंतरीचे बीज प्रगटले ज्योती, मुळीच जी होती आच्छा दिली. अंतरीचे बीज प्रगटले ज्योती, मुळीच जे होते आच्छा दिली. तिथीचे सुख ब्रह्मांडीन माये, उपमेसी काय बोल सुख. ज्योतीच्या प्रकाश पाहिन तुझे पाय, या स्थळामध्ये काय आहे माझे. सूक्ष्माच्या शेजारी कारण ते वसे, नील बिंदू दिसे श्याम वर्ण. मस्तुरे प्रमाण मोठ्या